नमस्कार. आजचा आपला लेसन आहे लेथ ड्रायव्हिंग मेकॅनिझम या टॉपिकवर. लेथ ड्राइव्ह मेकॅनिझम म्हणजे काय? लेथ मशीनवर काम करीत असताना जॉबचे मटेरियल आणि जॉबचा व्यास यांना अनुसरून निरनिराळे स्पिंडल स्पीड सेट करावे लागते. जॉबचे मटेरियल आणि व्यास यानुसार येणारे स्पिंडल स्पीड सेट करण्यासाठी लेथ मशीनवर ठराविक यंत्रणा दिलेली असते. यालाच आपण लेथ स्पिंडल ड्राइव्ह मेकॅनिझम असे म्हणतो. हेड स्टॉक. लेथ मशीनच्या पेडवर डाव्या बाजूस हेड स्टॉक फिट केलेला असतो. मुख्य मोटारची गती स्पिंडलला देणे, फीड मेकॅनिझमला गती देणे आणि स्पिंडलवर जॉब पकडणे हे हेडस्टॉकचे मुख्य कार्य आहे. हेडस्टॉकमध्ये असलेल्या स्पिंडलच्या स्पिंडल नोजवर जॉब पकडण्यासाठी लाईव्ह सेंटरसह स्लीव, फेसप्लेट आणि चक यापैकी एकाचा वापर केला जातो. स्पिंडलला गती देण्याच्या पद्धतीवरून हेडस्टॉकचे दोन मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत: कोन पुली हेडस्टॉक व ऑल गिअर्ड हेडस्टॉक. कोन पुली हेडस्टॉक. कोन पुली हेडस्टॉकमध्ये स्पिंडलवर 4 किंवा 5 वेगवेगळे व्यास असलेली स्टेप्सची कोन पुली बसवलेली असते. या कोन पुलीला हेडस्टॉक कोन पुली म्हणतात. दुसरी अशीच एक कोन पुली हेडस्टॉक कोन पुलीच्या समोर बसवलेली असते. या कोन पुलीला काउंटरशाफ्ट कोन पुली म्हणतात आणि तिला मोटारने गती दिली जाते. या दोन्ही कोन पुलीच्या स्टेप्स एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात. त्यामुळे या दोन्ही कोन पुलीवर बेल्ट बसवताना कोन पुलीचे वेगवेगळे व्यास एकमेकांसमोर येतात. या दोन कोन पुलीद्वारे आणि यावरील बेल्टद्वारे वेगवेगळ्या 4 किंवा 5 स्टेपमध्ये स्पिंडलला कमी जास्त गती देता येते. बॅक गिअर मेकॅनिझम. हेडस्टॉकच्या कास्टिंगमध्ये बसवलेल्या स्पिंडलवर किवेने बुल गिअर बसवलेला असतो. कोन पुलीला पिनियन गिअर जोडलेला असतो. त्याच दात्याची अजून एक बुल गिअर आणि पिनियन गिअर हे बॅक गिअर मेकॅनिझम मधील शाफ्टवर बसवलेले असतात, परंतु हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. बॅक गिअर मेकॅनिझमच्या शाफ्टचा अक्ष स्पिंडलच्या अक्षाला समांतर असतो. हा शाफ्ट आणि गिअर्स स्पिंडलच्या गिअर्सची एका लिव्हरने एंगेज आणि डिसएंगेज करता येतात. बॅक गिअर मेकॅनिझम एंगेज केल्यामुळे स्पिंडलला जोडलेल्या बॅक गिअर मेकॅनिझममध्ये असलेले बुल गिअर, पिनियन गिअर आणि प्लंजर पिनमुळे परत 4 किंवा 5 जादाचे कमी रेंजचे स्पीड मिळतात. ऑल गिअर्ड हेडस्टॉक. ऑल गिअर्ड हेडस्टॉकची बॉडी मजबूत असते आणि कास्ट आयर्नपासून तयार केलेली असते. तिचा आकार चौकोनी पेटीसारखा असतो. ऑल गिअर्ड हेडस्टॉकच्या वरील बाजूस झाकण असते आणि ती गरजेनुसार काढता येते. ऑल गिअर्ड हेडस्टॉकच्या वरील बाजूस लुब्रिकेशनचे कार्य समजण्यासाठी आणि बाहेरील बाजूस ऑइलची पातळी समजण्यासाठी कास ठेवलेली असते. ऑल गिअर्ड हेडस्टॉकमध्ये बसवलेल्या इनपुट शाफ्टवर स्पिंडलकडून व्ही बेल्टद्वारे गती घेतली जाते. वेगवेगळ्या स्टेप्समध्ये गती मिळवण्यासाठी या हेडस्टॉकमध्ये अनेक शाफ्ट्स, क्लचेस, गिअर्स, ब्रेक्स, स्प्लाइन्स आणि लिव्हरचा वापर केलेला असतो. यातील तळाचे गिअर्स ऑइलमध्ये बुडलेले असतात, त्यामुळे हेडस्टॉकमधील सर्व भागांना सतत लुब्रिकेशन होत असते. मेन मोटारची गती इनपुट शाफ्टवरून या सर्व भागातून मेन स्पिंडलला दिली जाते. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या स्टेप्समध्ये स्पिंडलला गती देता येते. स्पिंडलचे स्पीड बदलण्यासाठी हेडस्टॉकमधून समोरच्या बाजूस 2 किंवा 3 लिव्हर्स बाहेर ठेवलेल्या असतात आणि या लिव्हर्सनुसार स्पीड चार्ट लावलेला असतो. धन्यवाद.